शुद्ध त्रयोदशी रोजी राज्याभिषेक करून घेतला आणि संपूर्ण नद्याच्या साक्षीने, संपूर्ण देवी देवताच्या साक्षीने त्या ठिकाणी रायगडवरती म्हणजे महाराजांच्या राजधानीवरती, स्वराज्याच्या राजधानीवरती तो राज्याभिषेक भव्य दिव्य प्रकारे संपन्न झाला आणि महाराज अधिकृत स्वराज्याचे छत्रपती झाले. नवे नवे संबंध भारताचे छत्रपती झाले आणि एक सुराज्य म्हणजे सुव्यवस्थित असं राज्य त्या ठिकाणी स्थापन झालं. ते तर आधी स्थापन झालं होतं, पण अधिकृतपणे ज्यावेळेस स्वराज्य राज्याभिषेक झाला त्यावेळेस ते स्थापन झालं. वंदन करतो, धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा अलॉट झाल्यानंतर एक 4-5 दिवसापूर्वी इथली जी काही तरुण मंडळी होती त्यातली त्यात आपले गजू चौधरी, रामभाऊ जगताप, आपले सचिन कराळे, आपले विगले तात्या, बाळासाहेब ताकद, नितीन भाऊ काळे अशी सगळ्याच मंडळीनं काय केलं की इथं जी घाण झालेली होती ही घाण आपल्याला अगोदर काढायची, म्हणजे खऱ्या अर्थानं इथली जागा स्वच्छ करायची आणि या जागेवर आपल्याला भविष्यामध्ये महाराजांना अभिवादन करायचं, इथं आपली श्रद्धा व्हायची आहे. आणि त्या निमित्तानं इथं जी घाण होत होती ही खऱ्या अर्थानं काढणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह स्टेप घेऊन या तरुण मंडळीनं हे इथं चांगलं एक कार्य केलं आहे. एक भाग. दुसरा भाग असा की त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर रामभाऊ, भाऊ ताकद जे आहेत, परत बाकीची मंडळी जी आहे, ह्या सगळ्यांनी इथं भव्य दिव्य असं आपल्याला पुतळा उभा करायचा आहे. याच्यासाठी कुठल्याही शासनाच्या निधीचा म्हणा किंवा कुठल्या बाहेरच्या निधीचा म्हणा ह्याचा कोणीही अपेक्षा करत नाहीये. आपल्याला एकदा जागा व्यवस्थित करून दिली तर आपण तो सगळा निधी जे आहे ते सगळा निधी, सर्वांचा निधी, कोणत्याही एखादा विशिष्ट वर्ग, जात, कोणाला ज्याला वाटेल त्यांनी ते निधी द्यावा आणि आपण इथं चांगला एक पुतळा निर्माण करावा, इथं जाता येता आपली श्रद्धा अर्पण करता यावी. या भूमिकेतून हे जे पाऊल उचलले आहे, सर्व खऱ्या अर्थाने या सर्व तरुण मंडळीचं अभिनंदनही आणि धन्यवादही देतो आणि सर्व माजलगावकरांना किंवा परिसरातील सर्व लोकांना आवाहन करतो, इथून पुढे काही इथं घाण करू नका आणि ज्याला ज्याला जमल, जसं जमल त्यांनी या कामासाठी आपलं सहकार्य करावं, योगदान द्यावं. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा.